हाय, कसे आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. आणि मागच्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. आणि जे कोणी सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी थँक्यू, आणि कोणी केले नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आज दुपारी लास्ट दिवस होता म्हटल्यानंतर मंदिरामध्ये प्रसाद घ्यायला गेलो होतो. भरपूर अशी गर्दी होते मंदिरात. आज दुपारी मंदिर उघडं होतं, बंद केलेलं नव्हतं. आणि इकडे पण शेणाचा सडा ना मंदिराच्या बाहेर पण टाकतात, पवित्र मानलं जातं ते. आणि भरपूर अशी लाईन होती, बराच वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागलं, कारण लास्ट दिवस असेल की गर्दी त्यावेळी जास्तच होते. पण प्रसाद घेतल्याशिवाय कसं कोणी जात नाही. पाणी वगैरे असं म्हणजे आणून देत होते, कारण लाईनीत जास्त वेळ उभं राहून तहान पण लागते, ऊन पण होतं आणि बराच वेळ उभा राहावं लागत होतं. त्यामुळं लाईनीमध्ये पाणी आणून देत होते आपल्याला. बराच वेळ उभा राहिल्यानंतर मग जेवायला बसलो. आणि आता लास्ट लेट गेले होते, मला 3 वाजता मीटिंग होती प्रांजूची, त्यामुळे मी 2 वाजता घरातून गेले होते. म्हणलं 1 तासात लाईन होऊन जेवण करू. पण लास्ट केळीची पानं वगैरे संपली होती ताटातच, नंतर हे केलं. नाही तर सध्या असेल तर मग केळीची पानं वाढतात. तिथून जेवण वगैरे झाल्यानंतर आले, इथं मीटिंग झाली होती. हा स्टेजवर जाऊन कृष्णा व्हिडिओ काढत होता, आणि तो स्टेजवर गेल्यानंतर माझा व्हिडिओ घे म्हणत होता. अगोदर बाकी टीचर वगैरे त्यांचं हे झालं होतं, सांगून गेले. नंतर हे बाहेरून टीचर आले होते, आता स्कॉलरशिप परीक्षेबद्दल ते सांगत होते. मग ते बाकी टीचर गेल्यानंतर हा मग स्टेजवर जाऊनच खेळत होता. आणि टीचर पण असे काही म्हणत नाहीत, लहान आहे म्हणतात, असू दे. आपल्यालाच ते थोडंसं कसं तरी वाटतं, पण ते टीचर लोक म्हणतात ते लहान आहे, त्याला समजत नाही, असू द्या की काही नाही, असं म्हणजे त्यांना काही डिस्टर्ब वगैरे होत नाही. घरी आल्यानंतर मग बाकीची कामे आवरून घेतली अगोदर सरळ. बाकी काही मी शूट केलं नाही, कारण शूट करायचं असेल ना डबल वेळ जातो ते सगळं हे करण्यासाठी, कॅमेरा वगैरे सेट करण्यासाठी. त्यामुळं मग शूट काही घेतलं नव्हतं. भोपळ्याची भाजी बनवायला घेतली होती, सुकी भाजी. लसूण, जिरं, कढीपत्ता तेलामध्ये भाजून घेतला. मिरच्या तिखट होत्या म्हणल्यानंतर 1-2 तुकडे करून टाकले होते. भोपळा अगदीच कवळा भेटला होता आणि पाणी न घालता शिजते. सकाळीच आणला होता, फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवत नाही, कारण नंतर तो शिजत नाही पटकन. त्याच्यामुळं मग हळद मीठ टाकून असंच झाकून ठेवून शिजवून घेतला. त्याचं भोपळ्याचं कसं त्याचं पाणी असतं, त्याच्यामुळं वरून पाणी वगैरे काही घालायचं नाही. आणि जर तिखट जास्त हवी असेल तर मिरची वाटून घालायची. जिरं, लसूण, मिरची मिक्सरमध्येच घालून घ्यायची वाटून. मला वेळ झाला म्हटल्यानंतर मी असंच हे केलं, पण नंतर शेंगदाणे वाटायसाठी परत मिक्सर चालू करावाच लागला. शेंगदाणे जाडसर बारीक केलेलं कुठं होतं, पण जाडसर वाटलेलं संपलं होतं म्हटल्यानंतर. त्याला बारीक टाकलं की चव लागत नाही, थोडंसं मोठं मोठं टाकलं की चव लागते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून झाकून वाफ काढले की ते लगेचच शिजून निघतं. आणि मग बाकी स्वयंपाक वगैरे झाला, चपाती ही सगळं आवरून, आणि भांडी पण धुवून घेतली, कारण बराच वेळ गेला होता. 2 वाजता बाहेर गेलेली, मला घरामध्ये यायला परत 5 वाजले. मग तिथून आल्यानंतर झाडलोट करून चहा पाणी वगैरे आवरून आरती वगैरे लावून झाली की लगेचच स्वयंपाकाला घेतलं, कारण बाहेर जाऊन आले की मग कामं तशीच राहतात. आणि हा सकाळीच भाजीपाला आणला होता. भाजीपाल्यामध्ये काय फ्लावर आणि भोपळा 2च भाज्या होत्या, बाकी कांदा, टोमॅटो, बटाटा हेच. पातळ भाजीसाठी असं जास्त काही भेटत नाहीच, मग जास्त डाळीचंच प्रमाण असते खायचं. मग फ्लावर, भोपळा असा कधी फ्रेश भेटला. भोपळं पण कसं असं लय मोठं मोठं असते निबार, मग ते काही चवीला लागत नाही. ज्यावेळी लहान असं बारीक कवळा भेटला तर आणते, नाहीतर मग
फ्लावर भेटतो, फ्लावर शेवग्याच्या शेंगा ह्या भेटतात. मग ते म्हटलं निवडून ठेवा आता, कारण तसं सकाळपासून तसंच राहिलं होतं. मग मी बसली की हा पण आला. त्याला मी काय करायला लागली की त्याला मदत करायला आवडतं. मग मी कोथिंबीर निवडत होती म्हटल्यानंतर तो म्हणला मी कढीपत्ता हे करून ठेवतो. कढीपत्ता काय करते, पालं एक एक असं साईडला काढून ठेवते. मग बरेच दिवस राहतो कढीपत्ता, पण खराब होत नाही तसा, आणि डब्यामध्ये घालून ठेवते. मग माझी कोथिंबीर निवडेपर्यंत ते मी कढीपत्त्याचं पालं काढून घेतलं साईडला. आणि आलं पण काय करते, माती असते त्याला आतमध्ये भरपूर, मग असं तुकडं करून धुवून पुसून मग डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवते. आणि मिरच्याची पण देठ काढले की कशा मग मिरच्या राहते तर जास्त दिवस लगेच खराब होत नाहीत. मग थोड्याशाच आणते मिरची, जास्त तिखट खात नाहीत मुलं, पण थोडासा खरडा बनवून ठेवते. मग कसं भाजी कमी तिखट केली तर त्याच्यासोबत आपल्याला खरडा घेऊन खायला येतो. मिरची असं वास घेऊन बघितल्यानंतर कळतं म्हणजे तिखट आहेत का कमी तिखट आहेत. तिखट मिरचीचा कसा असा वास येतो, तिखट असा. मग त्याचं होतं, मामा तू फर्स्ट होते का मी फर्स्ट होते, असं हे असतं. मग त्याने एक असं पाला तोडून ठेवला. तोपर्यंत मी कोथिंबीर निवडून घेतली. कोथिंबीरची देठ खूप जाड असते, मोठी असते, आणि वास पण एवढा काही नसतो. पण देठ आहेत ते काय करते, वाटण वाटताना, मिरची लसूण वाटताना किंवा खोबरं वाटताना त्याच्यामध्ये देठ वाटून घेते. देठ सेपरेट ठेवते आणि कोथिंबीर सेपरेट, पाला आहे ते सेपरेट ठेवते. पेपर संपला होता नाही, न्यूजपेपरमध्ये गुंडळून ठेवलं की मग ते बरेच दिवस राहते व्यवस्थित. आणि गाजर पण इकडे असे म्हणजे आपल्या गावाकडे सारखे लाल भेटत नाहीत, ते ऑरेंज कलरमध्येच असतात. ते पण कवरमध्ये घालून ठेवले. आणि कांदा, बटाटा, टोमॅटो ते काय वरती ठेवलं तरी राहतं. फ्लावरचं खालचं बरंच वेस्ट असतं, ते कट करून मग फ्रीजमध्ये मग जागा थोडासा कमी लागतो त्याला पण, त्यामुळे मग ते कट करून कवरमध्ये घालून ठेवते. आणि हा कालचा व्हिडिओ होता. काल हे ओलं काढल्यानंतर त्याचा खराटा बनवायचा 2 दिवस झालं बाहेर जाण्यामुळं वेळच हे होत नव्हता. पण आज प्रांजूला घेऊन आल्यानंतर परत जायच्या अगोदर थोड्या वेळ बसले, आणि आल्यानंतर मग थोडंसं म्हटलं एक तरी होईल, कारण सुकल्यानंतर मग काड्या तुटतात, पटकन काढा येत नाहीत. त्याच्यामुळं मग पुढचं शेंडं कट करून आता बांधला तरी होते. मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.